सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे
कौस्तुभा मने विराजे कंठ कौस्तुभा मने विराजे तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर तुका मने माझे येते सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख येते सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर
हरी जय राम कृष्ण 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 हरी जय राम हरे जय राम कृष्ण हरी जय राम हरे जय राम कृष्ण हरी जय राम हरे जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी महाविठ्ठल भरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव जय राम 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 हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम प्रपंच परमार्थ एक रूप होत परमार्थ एक रूप पंच परमार्थ एक रूप होत पंच परमार्थ एक रूप होत आहे जाता हित राम नामे आहे जाता हित राम नामे आहे जाता हित राम नामे मार्थे साधे सहज संसार मार्थे साधे सहज संसार
वेर झार नाही सहज संसार घडी परमार्थ लौकिक विपरीत अपवाद परमार्थे साधे सहज हेत वेर झार नाही एका जनार्दनी नाही दया भिड एका जनार्दनी नाही दया भिड लौकिकाची चाड कोण परमार्थे साधे सहज हेत वेर झार नाही प्रपंच परमार्थ एक रूप होत 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 आहे जाचा हेत राम आहे जाचा हेत राम परमार्थे साधे सहज संसार परमार्थे साधे सहज संसार देवे
परमार्थ साधे सहज संसार प्रपंच परमार्थ एक रूप होत आहे ज्याचा हेत राम नामे परमार्थे साधे सहज संसार येथ वेर झार नाही जना पूजनीय नाथ महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून नामाचे महत्त्व प्रतिपादन करतात विठ्ठल
परमार्थ एक रूप होत आहे ज्याचा हेत रामनामी परमार्थे साधे सहज संसार येथ वेरझार नाही जना महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडरीकाय दातुमनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम रंगा करो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संतांसिया दूसरे चरण संतांसिया कृपादाने बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन घालो चराचरी देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पाया मस्तक माझा राहो निरंतरी संतांचा परमार्थ एक रूप होत आहे ज्याचा हेत रामनामी परमार्थे साधे सहज संसार हेत वेरझार नाही जना पूजनीय नाथ महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून नामाचे महत्व प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल हो कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर शास्त्राने वक्त्याला काही दंडक घालून दिलेले आहेत शास्त्राने काही कीर्तनकाराला नियम घालून दिलेले आहेत शास्त्र म्हणते अरे भाऊ वक्त्या भाऊ बोलणाऱ्या भाऊ भाषण करत्या तुझ्या बोलण्याला 4 भागात विभाग आणि नंतर समाजासमोर त्याचं प्रस्तुतीकरण कर तर शास्त्र असं सांगते ते 4 भाग असे आहेत वक्त्रायद संवदेत प्रथमं प्रतिज्ञेंच द्वितीयं उपोद्घातेंच चतुर्थं विशदीकरणेंच झाली 4 हे 4 मुद्दे कीर्तनकाराने त्याचं भाग विभागायला पाहिजे त्याचं कीर्तन आणि नंतर समाजासमोर त्याचं प्रस्तुतीकरण करायला पाहिजे त्यातला पहिला मुद्दा आहे प्रतिज्ञा तर प्रतिज्ञेचं लक्षण असं आहे उत्तर काले स्वकर्तव्यत्वेन निर्देश यासा प्रतिज्ञा वर्तमान काळात जे चालू आहे म्हणजे जे पुढच्या काळात जे करायचंय आपल्याला हे वर्तमान काळात नाही पुढच्या काळात जे आपल्याला करायचंय म्हणजे जे जेवढा आपला टाइम आहे तेवढ्या टाइमात जे आपल्याला कीर्तन करायचंय त्याचं एका वाक्यात प्रगटीकरण करणं याला म्हणतात प्रतिज्ञा आणि ती प्रतिज्ञा आपण अगोदरच केली आहे की नाथ महाराज या अभंगामध्ये नामाचे महत्व प्रतिपादन करणार आहेत विठ्ठल विठ्ठल दुसरा मुद्दा आहे उपोद्घात उपोद्घाताचं लक्षण असं आहे
वर्तमाने यत् कार्यं भवनं वा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तद्वक्तव्यम उपोद्घातत्वम. म्हणजे वर्तमान जे कार्य चालू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं याला उपोद्घात म्हणतात. उपोद्घाताला मराठीत परिहार असे म्हणतात. हा उपोद्घात आणि हा परिहार फक्त जीवांजवळ द्यावा लागतो. देवा आणि संतांजवळ द्यावा लागत नाही. याचं कारण असं आहे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. न सांगता तुम्हा कडो येते अंतर, कडो येते अंतर. विश्व विश्वंभर, विश्व विश्वंभर परिहार लागे. सांगता तुम्हा कळो येते विश्व विश्वंभर परिहार लागे. विश्व विश्वंभर परिहार लागे. न सांगता तुम्हा, त्या तुम्हाला कंसात टाका. तुम्हा म्हणजे देवाला आणि संतांना. न सांगता तुम्हा म्हणजे देवांना आणि संतांना कळो येते अंतर. संतांना आणि देवांना न सांगता कळते, परंतु जीवाला मात्र कथन करावे लागते. आणि जर जीवाला माहित असलं, आता तुम्हाला माहिती की आपले आज कीर्तन काहून चालू आहे, तुम्हाला सगळे माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे डबल जर सांगितलं तर काय वाया चाललं का? नाही. जर समजा एखादा चोर सापडला, पकडला आपण आणि त्याला एका दोरीनं बांधलं आणि अजून दुसऱ्या दोरीनं बांधलं, काय वाया चाललं का? दुर्बद्धम सुबद्धम भवती. दोन खेप बांधलेलं पक्क बांधल्यासारखं होते. म्हणजे दोनदा सांगितलेलं पक्क होऊन जाते तुमच्या लक्षात की काहून चालू आहे. आणि हा परिहार फक्त जीवांजवळ द्यावा लागतो, देवाने संतांजवळ द्यावा लागत नाही. याचे तुम्हाला दोन उदाहरण देतो मी. पहिले तुकाराम महाराजच्या गावाजवळ एक गाव आहे, लोहगाव नावाचं. कोणतं गाव? लोहगाव. तुकाराम महाराजचे ते गाव होतं ना लोहगाव, ती सासरवाडी होती. काय? सासरवाडी होती. त्या गावचे तुकाराम महाराज गावचे महाराज होते. काय? गावचे महाराज कळते का तुम्हाला कशाला म्हणतात? गावचे महाराज समजते का? गावचे महाराज म्हणजे तेरवी असली की तोच, वर्ष श्राद्ध असले की तोच, वाढदिवस असला की तोच, काही असो असला नसला ऍडजस्ट करणारा तोच, त्याला म्हणतात गावचे महाराज. मग तुकाराम महाराज त्या गावचे महाराज होते. आणि तुकाराम महाराज त्या गावात खूप मानत होते. मानत होते म्हणून सासरवाडी होती का सासरवाडी होती म्हणून तुकोबा राहिले ते मानत होते? तुकोबा राहिले तिथे मानत होते म्हणून ती त्याची सासरवाडी होती. मग एक दिवस असं तिथं तुकाराम महाराजचं कीर्तन चालू होतं. जागराचं कीर्तन होतं. जागराचं कीर्तन म्हणजे पूर्वी रातभर कीर्तन चालत होते. कसे? रातभर कीर्तन चालत होते. म्हणजे काय झालं, तुकाराम महाराजचं कीर्तन चालू होतं. मग 2 वाजता पाणी तपवायला ठेवलं. ते कार्यकर्ते होते त्यानं पाणी तपवायला ठेवलं. मग पाणी तपलं की आंघोळ करायची आणि कीर्तनाला पूर्णविराम, मग काकडा. मग पुढची प्रक्रिया जी असेल ते पुढचं नियोजन ते होईल. मग पाणी तपवलं, काकड्याची वेळ झाली. काकड्याची वेळ सुद्धा उलटून गेली. सकाळच्या काल्याच्या कीर्तनाची वेळ झाली तरी सुद्धा पाणी तपत नव्हतं. मग तेवढ्यात एक जण आला तुकाराम महाराज सांगायला, महाराज पाणी तपत नाही, इतका टाइम झाला अजून पाणी तपून नाही राहिलं. काल्याच्या कीर्तनाचा वेळ सुद्धा उलटून गेलेला आहे तरी सुद्धा पाणी तपत नाही. तुकाराम महाराजांनी डोळे उघडले. अरे मूर्खांनो, मी कीर्तनामध्ये दंग झालो असता तुम्ही मला सांगितलेलं नाही की पाणी तपलेलं नाही, अजून टाइम झाला, इतका टाइम झाला. अरे मूर्खांनो, तुम्ही ज्याकडे मध्ये पाणी तपवत आहात त्याकडे एक बेंडूक कीर्तन ऐकत आहे. आणि देव भक्तावर कधी संकट येऊ देत नाही. भक्तावर संकट येतच नसते आणि आलं तर देव त्याच्यावर जाऊ देत नसते. ते बेंडूक पहिले काढा, नंतरच पाणी तपल. आणि त्या कार्यकर्ते गेले आणि ते बेंडूक काढल्या लगेच खळखळ पाणी उकळायला लागलं. तुकाराम महाराज कस काय कळलं तिथे बेंडूक आहे? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. संतांना न सांगता कळते. अजून एक असं याचं उदाहरण आहे, तुकाराम महाराजच आहे. तुकाराम महाराज एकदा आळंदीला गेले आणि दर्शन घेतलं त्याने. आता जर साखरम आहे तसाच पहिले होता. मग असं दर्शन घेतलं त्याने. मग आजान वृक्षाच्या तिथं आले आणि तिथं आजान वृक्षाच्या असा त्यानं डोकं टेकवलं. असं असं कंपन झालं आणि जे कंपन झालं त्या झाडावर पक्षी बसले होते ते भर उडून गेले. असे पक्षी बसले होते भर उडून गेले. तुकाराम महाराज वर पाहिलं पक्षी उडाले. असे 2 पावलं तुकाराम महाराज मांग सरकले. म्हणाले, हे पांडुरंगा, हे माऊली, हे ज्ञानोबा, हे पक्षी कस काय उडाले? जर माझ्या अंतःकरणात बोध नसता आणि जर हे पक्षी उडाले असते तर मला काही वाटलं नसतं. पण हे पक्षी कस काय उडाले? माझ्या अंतःकरणात बोध आहे. देवाला देव भीतो का?
देवाला देव जर भीत नाही तर मग हे पक्षी मला का भिले? जोपर्यंत ते पक्षी वापस येत नाही तोपर्यंत मी इथून हलणारही नाही. आणि पांडुरंगाने त्या पक्षाला आज्ञा दिली आणि ते पक्षी लगेच वापस आले आणि तुकाराम महाराजांच्या अंगावर बसले. हा जो चमत्कार झाला हा कळाला चिंतामणी देवाला कळला. पिंपरी चिंचवडचे काय चिंतामणी देव त्याला कळाला. त्याने काय केलं, एक निरोप्या पाठवला. तुकाराम महाराजले बोलवायले. मग ते गेला. तुकाराम महाराज अशी जात होते आणि ते निरोप्या आला पुढून. मग तुकाराम महाराज त्याला लगेच म्हणाले का तुम्ही तुकाराम महाराजले पाहायला चालले ना? त्याने हो, तुम्हाला कसं काय कळलं? न सांगता तुम्हा. तुकाराम महाराज म्हणले त्याले आमचं असंच असते, आम्हाला सगळंच कळते, चला. ते गेले. ते तुकाराम महाराजले निरोप्या पाठवला होता त्याने आणायले चिंतामणी देवानं. त्याच्या आधी ते 2-3 दिवस झाले गावाला जायला होते. गावाहून आले आणि त्याचा बाग होता एक. मग तो बाग त्याने एका माळ्याला दिला होता सांभाळायला. काय याचं तू चांगलं संगोपन कर, याला ढोरगिरी येऊ दे नको, चांगले पाणी दे, झाड बरोबर असे कर, कटी कर, जास्त हे कर नको. त्या बकऱ्या घुसतात त्या गड्याच्या, त्याला तिकडे सांगून दे, त्याला सांगून दे डबल येऊ नको. मग त्या माळ्यानं काय केलं, बरोबर बागेचं ध्यानच ठेवलं नाही. त्या बकऱ्या घुसल्या आणि त्याचे सगळे खाऊन घेतलं. ते सगळं जे इचकून टाकलं. ते त्याला खूप राग आला माळ्याचा आणि ते शिव्या द्यायला लागले माळ्याले. माळी भेटू दे त्या माळ्याला, हाणतो त्याला, बोलतो त्याला, शिव्या देतो त्याला, असं करतो तसं करतो, असे त्याने शिव्या द्यायला संतप्त झाले ते. आणि ते होते गणपती देवाचे खूप मोठे भक्त होते ते. मग ते बसले गणपतीचं ध्यान करत, पूजा की चालू असेल त्याची चालू होतं ध्यान, डोळे लावेल होते. तेवढ्यातच तुकाराम महाराज आले आणि बसले. आणि त्याचं चालू ते ध्यानात, ते त्याच्या ध्यानात तेच चालू ते माळ्याचं, भेटू दे त्याला, हाणतो त्याला, मारतो त्याला, कापतो त्याला, असं करतो तसं करतो, हे सगळं त्याच्या ध्यानात तेच होतं. मग त्याची पूजा झाली आणि नंतर त्याने डोळे उघडले. हो तुकाराम महाराज, तुम्ही कधी आले? तुम्ही जेव्हा माळ्याला शिव्या देत होती का तेव्हा आलो. न सांगता तुम्हा. समजलं कशासाठी सांगितलं? न सांगता तुम्हा. तुकाराम महाराजांनी कसं काय कळलं की त्यांच्या अंतकरणात काय, त्याच्या मनात काय चालू आहे? न सांगता तुम्हा कळू येते अंतर. संतांना न सांगता कळते, परंतु जीवाला मात्र कथन करावे लागते. तुम्हाला जरी माहित असलं कीर्तन काहून चालू आहे, तरी वक्त्याचं हे सांगण्याचं कर्तव्य आहे. म्हणून आजच्या कीर्तनाचं असं कारण आहे, असं उपोद्घात आहे. बाबांच्या आज्ञेवरून कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली, हे मी माझे थोर भाग्य समजतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 तर नाथ महाराज या अभंगामध्ये नामाचे महत्व प्रतिपादन करतात. काय महत्व? आता महत्व म्हणजे काय? आता काही परंपरेनुसार आपण अर्थ घेत राहतो. महत्व, या गोष्टीचं महत्व आहे, या गोष्टीचं महत्व आहे. महत्व म्हणजे काय? काही असे परंपरेनुसार आपण अर्थ घेतो. आता अग्नीचा अर्थ काय होते? अग्नीचा अर्थ असा होते, प्रकाशने ग दहतीच निनयतीच. म्हणजे अग्नी 3च कामं करते फक्त. अग्नि शब्दाचा असा अर्थ होते अयप्रकाशने ग दहतीच निनयतीच. म्हणजे प्रकाशन करते ती अग्नी, जी जाळते ती अग्नी, आणि जी नेण्या आणण्याचं काम करते ती अग्नी. मग तुम्ही म्हणसाल आम्हाला एवढं कळलं की प्रकाशन करते ती अग्नी, जे जाळते ती अग्नी, पण हे नेण्या आणण्याचं काम काय आहे हे आम्हाला कळून नाही राहिलं. तर ते असे नेण्या आणण्याचं काम करते म्हणजे काय? जर समजा तुम्ही गाडी इथून खांडविल नेली आणि तिथून वापस आणली तर गाडी गरम होते. जर गाडी थंडगार असेल, जर इंजन गरम नसेल तर गाडी चालणार नाही. जोर तिच्यात गरमी येणार नाही, जोर तिच्यात अग्नी होणार नाही तर ती चालणार नाही. कोणतीही गोष्ट जोपर्यंत तिच्यात अग्नी येत नाही तोपर्यंत ती हालचाल करत नाही. हे आपल्या संस्कृतीचंच वैभव आहे फक्त, की आपण शब्दाचे अर्थ करू शकतो. एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. समजा झाड आहे, झाडाला काय म्हणतात संस्कृतमध्ये? वृक्ष. मग संस्कृतमध्ये वृक्ष म्हणतात. त्याला वृक्ष काऊन म्हणतात? वृक्षते कुटाराधीनाम. म्हणजे जे कुऱ्हाड्याने तोडल्या जाते, कुऱ्हाड असते ना, कुऱ्हाड जे कुऱ्हाडीनं तोडल्या जाते म्हणून त्याला झाड म्हणतात. अजून झाडाला म्हणतात तरु. तरंती पशव इति यस्मिन्स तरु. तरंती पशव यस्मिन्स तरु. म्हणजे ज्याच्यावर पक्षी तरतात त्याला म्हणतात तरु. पक्षी कशावर राहतात? झाडावर, म्हणून त्याला तरु म्हणतात. अजून झाडाला नाव आहे एक पादप. पादेन जलम पिबती इति पादप.
जो पायाने पाणी पितो त्याला पादप म्हणतात. मग पायानं पाणी कोण पिते? झाड. झाड पायानं पाणी पिते म्हणून त्याला पादप म्हणतात. तर इंग्रजी शब्द तिच्यात एकच आहे, ट्री. ट्रीचा अर्थ काय होईल? आपल्या इथं कसं प्रकाशने गद तिच्या नाही तिचं 3 अर्थ होता. पण इंग्रजीचं कसं? टीचं काय होईल? आरचं काय होईल? असं काहीच नाही होणार. पण हे सगळं आपल्या संस्कृतीचंच वैभव आहे. तर आपलीच भाषा एवढी मोठी, एवढी मान आपलीच संस्कृतीची आहे. बाकी दुसरं सगळे दलिंदर भाषा आहे. बाकीची इंग्रजी भाषा दलिंदर आहे, ते दरिद्र भाषा आहे. आपल्या भाषेत शॉर्टकट म्हणलं ते मी ते विठ्ठल विठ्ठल तर आपण महत्व पाहत होतो. तर महत्वाचं लक्षण सर्व लक्षण संग्रहामध्ये असं केलेलं आहे, प्रमाणागम्य शरीरत्वम महत्वम. म्हणजे जी गोष्ट प्रमाणाला अगम्य आहे तरी ती गोष्ट घडते त्याला म्हणतात महत्व. म्हणजे जे कोणत्याही प्रमाणाने सिद्ध होत नाही पण कार्य होऊन राहिलं, कारण नाही तरी सुद्धा कार्य घडते त्याला म्हणतात महत्व. महत्वालाच पर्याय शब्द महिमान असा आहे. कसा? महिमान. महत्व महिमान. जर आधुनिक भाषेत जर बोलायचं झालं तर चमत्कार म्हणतात. काय? चमत्कार. याचे काही उदाहरण पाहू आपण महत्वाचं महिम्याचं. तुम्ही परीस पाहिला? परीस नाही, परीस नाही पाहिला तुम्ही, पण परीस माहितच असते काय करते. परीस लोक आपुलिया महिमाने आपुलिया महिमाने आपुलिया महिमाने आपुलिया आपुलिया महिमाने आपुलिया आपुलिया महिमाने आपुलिया महिमाने धातु परिस केले सोने धातु परिस केले सोने धातु परिस केले आपुलिया महिमाने धातु परिस केले सोने धातु परिस केले सोने धातु परिस केले आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने. परिसाच्या महिम्याने, परिसाच्या महत्वाने, परिसाच्या चमत्काराने काय झालं? लोखंडाचं सोनं झालं. मग पूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सोनं तयार करण्याची प्रक्रिया होती, सोनं तयार करण्याची कारण होती काय, आणि ते नाथमाराने काढून टाकले. तिच्यामध्ये एक असे विशिष्ट विशिष्ट पदार्थ होते, वेगळे वेगळे लय मोठे होते. आपल्याला फक्त तिच्यातलं एकच माहिती आहे, ते जो तिच्यात एक पिंपळाचा रस टाकायचा होता. तो जे पिंपळाचा रस टाकायचा तो एक विशिष्ट पिंपळ होता, आणि तो पिंपळ होता ज्ञानोबा यांच्या दारातला. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ काऊन म्हणतात त्याले? कारण त्याच्या रसातून सोनं निर्माण होत होतं. सोनं निर्माण करण्यासाठी जे काही पदार्थ लागतात, जे काही कारण लागतात, त्याच्यामध्ये त्याचाही एक सहभाग होता, म्हणून त्याला सोन्याचा पिंपळ म्हणतात. तो काय सोन्याचा पिंपळ नाही, पण सोनं तयार करण्यामध्ये त्याचा एक सहभाग होता, म्हणून त्याला सोन्याचा पिंपळ म्हणतात. मग इथं काही आहे का? आपण परीस लावला याले, पण इथं काही आहे का पिंपळाचा रस, काही विशिष्ट पदार्थ आहेत का याच्यात? नाही. कारणाचा अभाव आहे तरी सुद्धा कार्य घडते, म्हणून याला महत्व महिमान म्हणतात. काय? महत्व महिमान. अजून ज्ञानोबा यांनी काय केलं होतं? आपण बोलण्यासाठी काही कारण लागतात. काय? बोलण्यासाठी काही कारण लागतात. आपण बोलतो, ते बोलण्यासाठी कारण लागते. जे वायू आहे आपल्या याच्यातला, तो वायू आपल्या म्हणजे विशिष्ट बुद्धीने तो आपल्याला कुठं आदळतो त्याच्यानुसार शब्द निघतात. जर आपण तो वायू ओठावर आदळला तर ओष्ठ निघतात, जर कंठावर आदळला तर कंठे शब्द निघतात, जर दंतावर आदळला तर दंते शब्द निघतात. हे आपल्याजवळ त्याचं कारण उपस्थित आहे. बोलण्यासाठी जे कारण लागतात ते कारण आपल्यामध्ये उपस्थित आहेत, पण
हे कारण सगळे रेड्यामध्ये उपस्थित आहेत का? रेड्यात काय उपस्थित आहेत का हे कारण? नाही. तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. वेदांता हरविला गरवा वेदांता रेड्यामुखी वेद बोलविला गरवा वेदांता हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलवला आणि त्या रेड्यामध्ये काय कारण उपस्थित होते का? बोलण्यासाठी जे कारण लागते ते कारण रेड्यामध्ये उपस्थित होतं का? नाही. कारण नाही तरी सुद्धा कार्य घडलं. हा ज्ञानोबारायांचा काय झाला? महिमा झाला, महत्व झालं, चमत्कार झाला. काय चमत्कार? जर समजा आता गाडी चालते, आपली निर्जीव गाडी आहे चालते, पण चालण्यासाठी काहीतरी कारण लागते. म्हणजे जे कारण आहे इंजन, टायर वीर, हे सगळे कारण त्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत. पण ज्ञानोबारायांनी भिंत चालवली होती. हरले सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती. ज्ञानोबारायांनी जड भिंत चालवली. त्या ठिकाणी काही कारण आहेत का? टायर विंजन गिंजन असं काही कारण आहे का? नाही. कारण नाही तरी सुद्धा कार्य घडलं. हा ज्ञानोबारायांचा महिमा झाला, ज्ञानोबारायांचा चमत्कार, ज्ञानोबारायांचं महत्व झालं. असंच अजून एक संतांचं महत्व सांगतो. फक्त संतांच्या आलिंगनाने मोक्ष मिळते. काय? संतांच्या आलिंगनाने मोक्ष मिळते. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. संतांच्या आलिंगनाने मोक्ष मिळतो. मोक्षासाठी जे काही कारण लागतात ते कारण तिथे उपस्थित आहेत का? नाही. कारण नाही तरी सुद्धा कार्य घडलं. कारणाचा अभाव आहे आणि कारण घडलं, कार्य घडलं. हा काय झाला? संतांचा महिमा, संतांचं महत्व, संतांचा चमत्कार झाला. अजून एक उदाहरण देतो याचं महत्व, महिमा, चमत्कार. अजून एक उदाहरण देतो. स्कंद पुराणातली एक कथा आहे. एक 7 वर्षाचा बालक होता. तो बोलायला लागला. तृष्णा ही सर्व पापिष्टा नित्योद्वेग करी मता अधर्म बहुलाचे व घोर रूपान वंदिनी या दुस्तेजा दुर्मतीर भिर्या नजिर्यतिर्जर्यत यासो प्राणांतको रोगस्ताम तृष्णाम तेजत सुखम. म्हणजे ही जी तृष्णा आहे खूप भयंकर आहे आणि ही शुद्ध बुद्धिवाल्यांकडून टाकता येते, पण अशुद्ध बुद्धिवाल्यांकडून टाळण्यास ही खूप कठीण आहे. ही प्राणांतकारी रोगासारखी आहे. ही प्राणांतकारी रोगासारखी आहे. हिला टाकलं तरच जमते, नाही तर जमणार नाही काही. इत्यादी दिव्य प्रकारची भाषा. तो 7 वर्षाचा बालक बोलायला लागला. काय? 7 वर्षाचा बालक बोलत होता आणि हा ज्याच्याशी बोलत होता तो एक नंद भट्ट नावाचा शेतकरी होता. कोण? नंद भट्ट नावाचा शेतकरी होता. मग तो शेतकरी त्या 7 वर्षाच्या बालकाला बोलायला लागला, महात्मन आपण कोण आहात? कृपया आपला परिचय द्यावा. मी माझ्या जीवनात अनेक वृद्धांचा सत्संग केला, पण अशी बुद्धिमत्ता, अशी कोणाची दिव्य भाषा अजून आतापर्यंत मी ऐकलेली नाही. कृपया आपण कोण आहात? आपला परिचय द्या. यावर तो 7 वर्षाचा बालक बोलायला लागला. ही खूप लांब कथा आहे. मी इथून 8व्या जन्माच्या पूर्वी विदिशा नगरीमध्ये जन्मलो होतो. काय? कोणतं गाव? विदिशा नगरी. विदिशा नगरीमध्ये त्याचा जन्म झाला होता. माझं नाव धर्मजालिक होतं. मी खूप विद्वान होतो. लोकांना धर्म खूप छान प्रकारे मी समजून सांगत होतो, पण मी चुकूनही धर्म करीत नव्हतो. मी उलट चोऱ्या करत होतो, दारू पित होतो, मांस खात होतो, मटण खात होतो, टाके टाकत होतो. एवढेच नाही तर व्यभिचारासारखे भयंकर पाप सुद्धा मी करीत होतो. असे पापाचरण करीत करत मी मेल्यानंतर मला यमपुरीत नेल्यानंतर तिथं मला कूटशलमली नावाच्या नरकात टाकण्यात आले. कूटशलमली नावाच्या नरकात मग मी तिथं काही अनेक वर्ष पडून राहिलो. मग मी अनेक योन्या भोगल्या. लटकी, मायादेवी, भोगी गर्भवास गोवी, नरक भोगवी नाना योनी. मी अनेक योन्या भोगल्या.
त्यानंतर मी सरस्वती नदीच्या काठावर एक किडा म्हणून जन्माला आलो. मी किडा म्हणून जन्माला आलो आणि मी शांतपणे रस्त्यावरून चालत असताना एका रथाचा आवाज मला आला. आणि मी पळायला लागलो. तिथं इच्छा भ्रमण करणारे व्यास होते. एवढ्यात व्यास मला म्हणतात, अरे ओ किट्टा, मरणाला घाबरतोस? मनुष्य जर मरणाला घाबरत असेल तर ठीक आहे, काही विचार करता येईल, परंतु तू का मरणाला घाबरतोयस? यावर तो कीट बोलायला लागला, महात्मन, मी माझ्या मरणाला नाही घाबरत, मी माझ्या पापांना घाबरतोय. मला माहिती आहेत माझे पाप कसे आहेत, माझे कर्म कसे आहेत. मला यापेक्षा अजूनही अधम योनीत सुद्धा जाऊ शकतो मी, म्हणून मी त्याला घाबरतोय, मी माझ्या मरणाला नाही घाबरत. अशा प्रकारचे त्या किड्याचे शब्द ऐकून श्री व्यास त्याला आश्वासन देतात. मा भयम कुरु सर्वेभ्यो योनिभ्यश्च चिरादिव मोक्षयिष्यामि ब्राह्मण्यम प्रापयिष्यामि निश्चितम. म्हणजे तू ज्या ज्या योनीत जाशील, जोपर्यंत तू मुक्त होत नाही तोपर्यंत तू ज्या ज्या योनीत जाशील तोपर्यंत मी तिथे येऊन तुला मुक्त करेल, तुझ्या ध्यानात आणून देईल आणि तुला मुक्त करेल. मग अशा प्रकारचं व्यासांचं आश्वासन ऐकून तो कीट रथाखाली दबून मेला. हे कोण बोला लागलं? तो कीड सांगा लागला. कोणाला सांगा लागला? नंद भट्टाला सांगा लागला. मग तो कीड रथाखाली दबून मेला. त्यानंतर त्यानं अजून योन्या भोगल्या. तत काक शृगालादी योनिश्वासमी यदा भवम तदा तदा समागम्यम व्यासो माम स्मारयिच्छेत. त्यानं कावळ्याची, कोल्ह्याची अशा अनेक योन्या भोगल्या. त्याच्यानंतर तो झाला एक क्षत्रिय राजा. काय? क्षत्रिय राजा झाला. मग तिथं श्रीव्यासांनी येऊन त्याला सांगितलं की तू असा असा आहे. मग त्याला तिथं त्यानं शास्त्राज्ञेप्रमाणे प्रजेचे पालन केले आणि युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाला. त्याच्यानंतरचा जन्म ब्राह्मणाच्या घरी झाला. पण लहानपणीच कुट जन्मली नावाचा लहानपणीच त्याला हे होता, रोग होता. कोणता? क्षयरोग होता त्याला. कुष्ठरोग. काय? लहानपणीच त्याला कुष्ठरोग होता. मग त्याच्यामुळेच त्याच्या आई वडिलांनी त्याचा लहानपणीच त्याग केला. लहानपणीच त्याग केल्यामुळे मग वयाच्या 5व्या वर्षी श्री व्यास आले तिथं आणि त्या सारस्वत मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे तो वयाच्या 5व्याच वर्षी सर्व शास्त्रामध्ये पारंगत झाला होता. वयाच्या 5व्याच वर्षी सर्व शास्त्रामध्ये पारंगत झाला होता. आणि डबल व्यास 7वे जेव्हा ते पोरग 7 वर्षाचं होतं का, तेव्हा व्यास आले आणि त्याला आज्ञा दिली, तू भगवान श्री कार्तिकेय यांच्या क्षेत्राकडे जा व तिथे महामती नंद भट्टांच्या प्रश्नाची उत्तरे दे. व त्याच्या प्रश्नाची उत्तरे देऊन तू बहुदुक नावाच्या क्षेत्राकडे जा व तिथे जाऊन अनशन कर व अनशन करून प्राण त्याग कर. आणि प्राण त्याग केल्यानंतर तिथं महीसागर संगमाच्या ठिकाणी त्या महीसागर संगमाच्या पाण्यात तुझे हाडे टाकून त्या नंद भट्टाच्या हातून तुझे हाडे टाकून घे. ही सगळी चर्चा झाली आपली. ती व्यासांची आज्ञा झाली आणि ही आपली चर्चा झाली. व्यासांच्या त्या आज्ञेवरून मी इथे आलो आणि ही आपली चर्चा झाली. विठ्ठल 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 अशी आता त्याची चर्चा झाली. ते नंद भट्ट जो होता शेतकरी, त्यानं उपवास रूपी तप करेल होतं. त्याचा एक प्रश्न होता. मग त्याच्यासाठी त्यानं तप केलेलं होतं. त्यासाठी त्यानं 2-3 दिवस तप केलं होतं, उपवास रूपी तप केलं होतं. मग त्याचा प्रश्न असा होता, शुद्ध प्रज्ञा किपेतच्च पापी नोपी नरायदा मोदमान प्रदृश्यन्ते दारैरपी धनैरपी. हे शुद्ध बुद्धीच्या मुला, ही अशी कशी गोष्ट आहे की पापी मनुष्य सुद्धा स्त्री आणि धन यामध्ये आनंदमग्न होतात? याची कशी गोष्ट आहे? तो माणूस पाप करत आहे तरी सुद्धा तो आनंदात आहे, तरी सुद्धा त्याच्या मस्त आरामात चालू आहे. त्याची अजून बंगल्यावर बंगले वाढा लागले. वाईट कर्म करायला लागला तरीच वाढू आहे, तरी त्याचं चालूच आहे, वाढतच आहे. असं कसं आहे? यावर तो बालक बोलायला लागला 7 वर्षाचा. याचे उत्तर स्पष्टच आहे. व्यक्तम तैस्तमसा दत्तम दानम पूर्वेषु जन्मसु रजसा पूजितश्चंबुस्तत्तत् प्राप्तम सकृतम चितहि किंतु यत्तमसा कर्म कृतम तस्य प्रभावत धर्माय रतिर्भूयास्तम तेषां विदांबर भुक्त्वा पुण्य फलम याति नरकम नात्र संशय. याचे उत्तर स्पष्टच आहे. त्यांनी पूर्वजन्मामध्ये केलेले जे कर्म होते, दिलेले जे दान होते, पण ते दान केलं होतं पण ते तामसिक भावनेने केलेले असल्यामुळे या जन्मामध्ये त्यांना त्याची फळ मिळाली, त्यांचे चांगले फळ मिळाले. पण ते तामसिक भावनेने केलेले असल्यामुळे त्या कर्माच्या प्रभावाने त्यांना कधीही धर्मामध्ये प्रीती निर्माण होणार नाही. ती त्यांना स्वविवेकाने निर्माण करावी लागेल.
न झाल्यास त्यांना घोर नरकात जावे लागेल. यावर श्री मार्कंडेय ऋषी सुद्धा बराचसा विचार मांडतात. विस्तार भय असतो तुम्हाला मी सांगत नाही. ज्याला तू पाहायचं असेल ते ग्रंथामध्ये जाऊन पाहू शकतात. विठ्ठल 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 तुम्हाला सांग लागते कीर्तन आल्यावर टाळ्या वाजवा, नामस्मरण करा. तुम्ही पहिल्यांदा आले का कीर्तनात? मग तुम्हाला म्हणजे याच्या आधी खूप सांगितलेलं आहे टाळ्या वाजूचा कीर्तनात, तरी तुम्ही ऐकत नाही. जर तुम्ही सांगूनही ऐकत नाही, कीर्तनात येऊन जर टाळ्या वाजवत नाही, तर तुकाराम महाराज तुम्हाला मड म्हणतात. काय म्हणतात? मड म्हणतात. मड्या पाशी करू नके, मड्या पाशी करू नके, मड्या पाशी करू नके, करुणा केले तैसे गेले वृथाए, तैसे गेले वृथाए, तैसे गेले वृथाए, मड्या पाशी करुणा केले तैसे गेले वृथाए, तैसे गेले वृथाए. मड्यापाशी करुणा केली तर तुम्हाला सांगून समजत नसेल टाळ्या वाजवा, नामस्मरण करा, तर तुकाराम महाराज तुम्हाला मड म्हणतात. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण काय खाली बसल्या बसल्या असं नामस्मरण करा लागलो, आपल्याला थोडी एवढं पुण्य लागणार आहे, जेवढे गायन करायला एवढं त्याला लागणार आहे, जेवढं वादन करायला तेवढे त्याला लागणार आहे, आपल्याला थोडं कमी लागेल. पण तसं नाही, तुकाराम महाराज म्हणतात सगळ्याले समान पुण्य लागल. गाताई कथा समानते घडे, गाताई कथा समानते घर, गाताई कथा समानते घर, गाताई कथा समानते घर. कथा समान ठिकाणे गाताई कथा समान घडे, लाभे लाभ जोडे विशेष, लाभे लाभ जोडे विशेष. गाता ऐकता समानाची घडी. गाणारे आणि ऐकणारे सगळे समान आहे तिथं. जेवढं यायला भेटणार आहे तेवढंच तुम्हाला भेटणार आहे. म्हणून आळस करू नका. जर तुम्ही या संसारात येऊन जर भजन करत नसाल, नुसतं विषयाकडे पळत असाल, तर काय फायदा नाही. नुसतं तुमच्या जर इथं येऊन तुम्ही जर काय म्हणसाल, अरे वा सोयरीक राहिली करायची आपल्या पोराची, ती वावर घ्यायचं राहिलं, तर संसारात येऊन जर तुम्ही नामस्मरण नाही केलं, फक्त पोटाचं पाहिलं, येऊनी संसार काय केले, काय येऊनी संसार काय येत केले, काय येत केले, येऊनी संसार काय येत केले, काय येत
समान जर तुम्ही संसारात येऊन जर काही फायदा नाही करून घेतला, नामस्मरण नाही केला, नुसतं पोटाचा विचार केला, तर सगळं खतम होऊन जाईल. हा चान्स डबल तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे नामस्मरण करा. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल तेव्हा तेव्हा टाळ्या वाजवा आणि मग नामस्मरण करा. काय चालू होतं आपला विषय? आपला विषय नामाचं ते मी महत्व सांगत होतो काय असते तर आपला ते संतांचे महत्व त्याच्यातलं एक उदाहरण चालू होतं. आणि त्या बालकानं स्पष्ट सांगितलं की त्यानं पूर्वजन्मामध्ये तामसिक भावनेने केलेले दान होतं, म्हणून त्याचा फळ त्याला या जन्मात भेटलं. पण तुम्ही म्हणसाल आम्ही उदाहरण पूर्ण ऐकलं, पण यामध्ये प्रमाणागम्य काय आहे हे आम्हाला काही कळालं नाही. हे आम्हाला कळालेलं नाही. याचा विचार तुम्ही करू नका, जास्त टेन्शन घेऊ नका. मी याचं उत्तर तुम्हाला सांगतो. तर याचं उत्तर असं आहे, तो जो धर्मजालिक होता, जो धर्मजालिक होता, त्याने त्या जन्मामध्ये कसे कसे कर्म केले होते हो, किती खराब कर्म केले होते. मग जर आपण शास्त्रीय प्रमाणाद्वारे जर विचार केला तर तो कसा कसा आणि कुठं कुठं गेला असता याचा आपल्याला अंदाजही आला नसता. जे आपण कर्म केलेले आहेत ते आपल्याला भोगायला येणारच. आले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले, कर्म झाले तेचे भोगाले, केले कर्म झाले तेचे भोगाले. उपदले मेले ऐसे केले, उपदले मेले ऐसे केले, भोगाले उपदले मेले ऐसे केले, उपदले मेले ऐसे केले, कर्म झाले त्याची भोगाले, उपदले मेले ऐसे केले, उपदले मेले ऐसे केले कर्म झाले त्याची भोगा आले. जे जे असेल प्रारब्धी तेने चुकेल कर्मकृती, होणारा सारखी बुद्धी कर्मरेषा प्रगटे, असं विसोबा खेचर म्हणतात. जे जे असेल प्रारब्धी, जे आपल्या प्रारब्धात आपण केलेलं आहे ते कधी आपल्याला कर्म चुकणार नाही. केले कर्म झाले, जे जे आपण कर्म केलेले आहेत ते सुद्धा कधी चुकणार नाहीत. हे फक्त मनुष्यालेच असते का? तुम्ही म्हणसाल फक्त हे माणसालेच असते का? हे माणसाला नसते, देवालाही म्हणजे देवाला सुद्धा सोडत नाही हे कर्म. तुम्ही म्हणसाल देवाले, देवाच्या बापाला सुद्धा सोडत नाही. काय? देवाच्या बापाला सुद्धा सोडत नाही. कर्मे देता झोले, प्रयत्न करिता काही न चाले, चौघे पुत्र राया दशरथा, प्राण गेल्या एकही नव्हता, कृष्णा सारिखे वय भव, पण बंदी शाळे वसुदेव. तुका म्हणे कर्मरेषा कदा न चुके ब्रह्मादिका. केवढा सुद्धा ब्रह्मादिक असला, ब्रह्मादिक जरी असले तरी त्यांना सुद्धा कर्मरेषा चुकत नाही. त्यांनी जे कर्म केले ते त्यांना भोगावेच लागणार. दशरथाला 4 पोरं होते. कधी किती होते? 4. आणि ते काय साधारण पोरं होते का? 4 पोरं होते, महान मोठे मोठे अवतार होते. तरी ते अंतकाळी त्याच्याजवळ कोणीच नव्हतं, एकही पुत्र त्यांच्याजवळ शेवट नव्हता. आणि कृष्णासारखं वैभव होतं का कोणाजवळ? कृष्णासारखं वैभव कोणाजवळच नव्हतं. तरी पण कृष्णाचा बाप पुढे होता बंदी शाळे वसुदेव, बंदी शाळे वसुदेव, बंदी शाळे वसुदेव, बंदी शाळे वसुदेव, कृष्णा सारिखे वैभव, कृष्णा सारिखे वैभव, कृष्णा सारिखे वैभव, कृष्णा सारिखे वैभव, बंदी शाळे वसुदेव, बंदी शाळे वसुदेव, बंदी शाळे वसुदेव, बंदी शाळे वसुदेव. कृष्णासारखं वैभव कोणाजवळच नव्हतं, पण त्याचा बाप पुढे होता, बंदी शाळेत होता. म्हणजे कर्मरेषा कोणालाच चुकत नाहीत. कोणीही असला, अगदी ब्रह्मदेव सुद्धा असला
तर त्यांना सुद्धा कर्म चुकत नाही. कर्म ते आपल्याला भोगावाच लागणार. पंचदशीमध्ये कर्म बलवत्तेचं प्रमाण आलेलं आहे. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेदिति तदा दुःखे लिपे रणर राम युधिष्ठिर. म्हणजे प्रयत्न केल्याने जर दुःख चुकवता आले असते तर नल राम व युधिष्ठिर यांनी सुद्धा दुःख चुकवलं असतं. म्हणजे प्रयत्न करून काय फायदा नाही. जे आपण कर्म केलेले आहेत ते आपल्याला भोगायलाच लागणार आहेत. मग तुम्ही इथं आता विचार करा, तो जो धर्मजालिक होता त्यानं कसे कर्म केले होते, किती किती खराब खराब कर्म केले त्यानं, पण त्याला ते भोगणं पडले का? नाही भोगणं पडले. कारण व्यासांची संगत झाली आहे आणि व्यासांच्या संगतीचं जे महत्व आहे, त्याचे जे प्रमाण, जे त्यांना भोगायचं काम होतं ते त्याला भोगायचं काम पडलं नाही. डायरेक्ट ते मुक्त झाले, मैत्री रूपी महापंडित बनले. महात्मा व्यासांनी त्याला काय बनवलं, एका सामान्य पापी महापापी धर्मजालिकाला मैत्री रूपी महापंडित ब्राह्मण बनवलं. हा व्यासांचं महत्व आहे, हा व्यासांचा चमत्कार आहे, व्यासांचं महत्व महिमाने. काय व्यासांचा महत्व चमत्कार आहे. असंच काय इत्यादी प्रकारचे जे काही महत्व समजले तुम्हाला. आता महत्व कशाला म्हणतात हे समजलं. असंच एक नामाचं महत्व आहे आणि हे नामाचं महत्व नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. प्रपंच परमार्थ एक रूप, 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 परमार्थ एक रूप होत आहे ज्याचा आहे तर रामनामी. प्रपंच आणि परमार्थ एक रूप होते, पण कोणाचा होते? ज्याचा आहे तर रामनाम आहे त्याचा प्रपंच आणि परमार्थ एक रूप होते. प्रपंच आणि परमार्थ हे जर प्रमाणागम्य असेल तरच ते रामनामाचं महत्व ठरेल. जर प्रमाणागम्य नसेल तर रामनामाचं महत्व ते ठरू शकत नाही. याचा आपल्याला पहिले प्रमाणागम्य काय आहे याचा विचार करावा लागेल. कारण जर प्रपंचाचा आणि परमार्थाचा जर श्रुतीमध्ये जर विचार करायचा असला तर त्यांचा डायरेक्ट परस्पर विरोध असा विचार केलेला आहे. अद्वैत परमार्थ ही द्वैतम तद भेद उच्यते. जे अद्वैत असणारा परमार्थ आणि द्वैत असणारा प्रपंच. द्वैत म्हणजे परमार्थापेक्षा जे वेगळं द्वैत आहे ते प्रपंच. प्रपंच आणि परमार्थ हे विरुद्ध शब्द आहेत. म्हणून उपनिषदामध्ये श्रुतीमध्ये हे विरुद्ध दाखवलेले आहेत. म्हणून संत मंडळी असे म्हणतात, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी. दोही पेवावर ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. तुका म्हणे तया दोही तळी धक्का शेवटी तो नरका माझी पडे. म्हणजे जो दोन्ही करण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी नरकात जातो. शेवटी नरकात जातो. मग नाथ महाराज असं कसं म्हणू शकतात की प्रपंच आणि परमार्थ एक रूप आहे? नाथ महाराजाचं उलट बोलणं झालंय कसं.
उलट. नाथ महाराजांच्या बोलण्यावर परांग मुखमुख नावाचा दोष येतो. कोणता दोष येतो? परांग मुखमुख नावाचा दोष हा नाथ महाराजांच्या प्रथम चरणावर येतो. आता याचं बाकीचं जे काही बोलण्यात 18 दोष असतात. किती? 18 दोष असतात. अपेतार्थ, अभिन्नार्थ, अप्रवृत्त, अधिक, अश्लक्षण, संदिग्ध, गुरुच्चारण, परांग मुखमुख, अनृत, असंस्कृत, व्युत्क्रम, विभृत, सशेष, अहेतुक आणि निष्कारण असे 18 दोष असतात बोलण्यात. म्हणजे 18 दोषांपैकी एक परांग मुखमुख नावाचा दोष आहे, तो नाथ महाराजांच्या प्रथम चरणावर येतो. उलट बोलणं झालंय. कसं? नाथ महाराजांचं उलट बोलणं हे शक्य नाही. प्रपंच आणि परमार्थ एक रूप होणं हे शक्य नाही. कारण उपनिषद परस्पर विरुद्ध दाखवत आहेत, संत मंडळी विरुद्ध सांगत आहेत, तरी नाथ महाराज असं कसं काय बोलतात? नाथ महाराज असं कसं उलट बोलायला लागले? विठ्ठल 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 तर नाथ महाराजांचं उलट बोलणं झालं. कसं उलट? मग नाथ महाराजांचा अभंग चुकला का? आपण आता एक काम करू, पत्र लिहू आणि तिकडे पाठवून देऊ की बाबा नाथ महाराजांच्या अभंगात अभंग चुकेले. हा जमते का? असं नाही जमत, कारण संत कधी चूक बोलू नाही शकत. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई. नाथ महाराज असं उलट बोलू म्हणजे चूक बोलू नाही शकत. प्रपंच आणि परमार्थ एकरूप होतो. मग आता हे कसं सिद्ध करायचं? आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याजवळ टाइम नाही राहिला. आपल्याला दिलेला टाइम होता, बाबांच्या आज्ञेप्रमाणे जो टाइम दिलेला होता तो सगळा टाइम संपलेला आहे. म्हणून आपण इथंच पूर्णविराम देऊ आणि नंतर जर आपल्याला पुढचा काही चान्स भेटला नंतर पुढचं चिंतन करू. नंतर पुढचं चिंतन करू आपण. जेवढे शब्द चांगले असतील ते श्री गुरुवर यांचे, आणि जे काही दोष असतील ते माझ्या बुद्धीचे दोष. झालेली सेवा श्री गुरुवर यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली